श्रीहरी. भागवत सप्ताह विधी. सप्ताहासाठी लागणारे साहित्य: ग्रंथ, फुले, नैवेद्य इत्यादी षोडशोपचार पूजा साहित्य, गणपती पूजन व पुण्याह वाचनासाठी लागणारे साहित्य: विडे 25, नारळ 10, आंब्याचे डहाळे, तांदूळ, केळी, गुळ खोबरे, चौरंग, धोत्रे, पंचे, रेशमी कापड, मीटर, सर्वतोभद्र मंडलासाठी रंग, दर्भ, समया, जानवी, तांब्याचा एक कलश, कलशावर तांब्याचे ताम्हण, श्री लक्ष्मी नारायणांची प्रतिमा, भागवत गीता, विष्णू सहस्त्रनाम, ब्रह्मकर्म यांच्या पोथ्या, बसण्यासाठी आसने, फुलांचे हार, शक्य असल्यास पंचपल्लव, सप्तमृत्तिका, गंगाजल, पंचरत्ने, सप्तधान्ये, हाताला रक्षासूत्र बांधण्यासाठी तांबडे रेशमी गोफ किंवा हळदीत भिजवलेले रेशमी दोर. पूजा विधी: प्रातःकाळी स्नान, संध्या झाल्यावर सपत्नीक यजमानाने सप्ताहस्थळी येऊन आसनांवर बसावे. नंतर आचमन प्राणायाम करून उजव्या हाताच्या अनामिकेत दर्भपवित्र धारण करावे व कुंकुम तिलक लावून घ्यावा. नंतर श्रीमन महा गणाधिपतेय नमः पासून मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम पर्यंत म्हणून पुढील प्रमाणे संकल्प करावा. अमुक प्रवरः, अमुक गोत्रः, अमुक शर्मा, अहम पूर्वातीता नेक जन्म संचिता खिल दुरित निवृत्तीपुरः सर त्यजनित विविधतापापनो दार्थम तथा च श्री गोविंद चरणा रविंद युगले निरंतरम उत्तरोत्तरम एधमान निस्सीम प्रेमोपलब्धये तदीय परमानंदमय गोलोकधाम्नि नित्य निवासपूर्वक तत्परिचर्या रसास्वादन सौभाग्य सिद्धये. भगवान श्री गोपाल कृष्ण प्रीत्यर्थम अमुक गोत्र, अमुक प्रवर, अमुक शर्म ब्राह्मण वदनारविंदांत श्रीकृष्ण वाङ्मय मूर्तिभूतम श्रीमद्भागवतम अनेक श्रोतृश्रवण पूर्वकम अद्यारभ्य सप्तदिन पर्यंतम सप्ताह यज्ञ रूपतया शोष्यामि तदंगभूतम ब्रह्मादि देवता नवग्रह सप्तचिरजीवी पुरुष सर्वतोभद्र मंडलस्थ देवता नरनारायण वायु गुरु सरस्वती शेष सनतकुमार सांख्यायन पराशर बृहस्पती मैत्रेयोद्धव त्रयारुणी कश्यप रामशिष्या कृतव्रण वैशंपायन हारित नारद व्यास शुकाचार्य पूजनम करिष्ये. तथा च कलशस्थापन पूर्वकम एतत् कर्म प्रधान देवता श्री लक्ष्मी नारायण पूजनम पीठ पूजनम श्रीमद् भागवत पूजनम च करिष्ये. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम
श्री महागणपती पूजनम पुण्याहवाचनम मातृका पूजनम नांदी श्राद्धम च करिष्ये। श्री गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध झाल्यावर पुन्हा आचमन प्राणायाम करून पुढील संकल्प करावा। अद्य पूर्वोच्चारित एव गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतीर्थो मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम पूर्व संकल्पित श्रीमद् भागवत पूजनम करिष्ये। तदग भूत आसनादि न्यासान कलशाद्य रचन च करिष्ये। यानंतर आसन विधी, पुरुष सूक्त न्यास, षडग न्यास, कलश, शंख घंटा दीप पूजन करावे। पवित्रो वा या मंत्राने पूजा द्रव्यावर व स्वतःवर प्रक्षोण करावे। यानंतर पुढील मंत्र म्हणून त्या त्या देवतांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा। ओम ब्रह्मा मुरारी स्त्री पुरांतकारी भानुः शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्रः शनि राहु केतवः सर्वे ग्रहाः शांतिकरा भवन्तु। ओम ब्रह्मा विष्णु शिव सहित सूर्यादीन वग्रहेभ्यो नमो नमः। ओम अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांच विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः यजमान गृहे नित्यं सुखदाः सिद्धिदाः सदा। ओम अश्वत्थामादि सप्त चिरजीविभ्यो मनोमनः। यानंतर चौरंगावर धोतर किंवा पंचा अंथरून त्यावर तांदूळ पसरून त्यावर त्या त्या रंगाच्या अक्षतांनी सर्वतोभद्र मंडल तयार करावे। त्या मंडलावर त्या त्या मंत्रांनी ब्रह्मादी देवतांची स्थापना करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा करावी। त्या मंडलावर मध्यभागी तांब्याचा कलश महिद्योहो इत्यादी मंत्रांनी त्याच्या विधानानुसार स्थापन करून त्यावर वरुण देवतेची स्थापना करून षोडशोपचार पूजा करावी। या कलशावर पूर्णादर्वी या मंत्राने तांदळांनी भरलेले पूर्ण पात्र ताम्हण ठेवावे। कलशाला लाल रेशमी वस्त्र गुंडाळावे। या चौरंगाच्या पूर्वेला रेशमी वस्त्र कलशाला लाल रेशमी वस्त्र गुंडाळावे। या चौरंगाच्या पूर्वेला अग्नी मिळे मंत्राने ऋग्वेद दक्षिणेला ईशेत वोर्जत्वा मंत्राने यजुर्वेद पश्चिमेला अग्नी आयाही मंत्राने सामवेद आणि उत्तरेला शनौ देवी मंत्राने अथर्ववेद या 4 वेदांची स्थापना करावी। ओम ऋग्वेदाय नमः, ओम यजुर्वेदाय नमः, ओम सामवेदाय नमः, ओम अथर्ववेदाय नमः असे म्हणून नमस्कार करावा। कलशावरील पूर्ण पात्रात श्री लक्ष्मी नारायण किंवा श्रीकृष्ण प्रतिमा व शालग्राम यांची स्थापना करून त्यांची पुरुष सूक्त मंत्रांनी षोडशोपचार पूजा करावी। या पूजेसाठी वस्त्र, यज्ञोपवीत, पुष्पहार इत्यादी सामग्री असावी। आवाहनम न जानामी इत्यादी प्रार्थनेसह पुढील प्रार्थना करावी। संसार सागरे मग्नम दिनम माम
करुणानिधे कर्म मोह गृहीतांग्न मामुद्धर भवार्ण वात ब्रह्मसत्रम करिष्यामि तवानुग्रह तो विभो तन्निर्विघ्नं भवेदेव रमानाथ दयाघन अनया पूजया श्रीलक्ष्मी नारायणौ प्रियेताम किंवा श्री गोपालकृष्ण प्रियताम न मम. या चौरंगाच्या डाव्या बाजूला एक चौरंग ठेवून त्यावर पंचा अंथरून त्यावर तांदूळ पसरावे. त्यावर अक्षता अर्पण करून पुढील देवतांचे आवाहन करावे. ओम नरनारायणाभ्याम नमः. भगवंतो नरनारायणो आवाहयामी. आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. याप्रमाणे ओम वायवे सर्व कल्याणकर्त्रेम ओम वायव्ये सर्व कल्याणकर्त्रे नमः. वायुम आवाहयामी. ओम श्री गुरवे नमः. श्री गुरुम. ओम सरस्वते नमः. सरस्वतीम. ओम शेषाय नमः. शेषम. ओम सनत्कुमाराय नमः. सनत्कुमारम. ओम सांख्यायनाय नमः. सांख्यायनम. ओम पराशराय नमः. पराशरम. ओम बृहस्पतेय नमः. बृहस्पतिम. ओम मैत्रेयाय नमः. मैत्रेयम. ओम उद्धवाय नमः. उद्धवम. ओम कश्यपाय नमः. कश्यपम. ओम रामशिष्याय नमः. रामशिष्यम. ओम अकृतव्रणाय नमः. अकृतव्रणम. ओम वैशंपाय नमः. ओम वैशंपायनाय नमः. ओम वैशंपाय नमः. ओम हारिताय नमः. हारितम. ओम श्री व्यास महर्षेय. ओम श्री व्यास महर्षेये नमः. व्यास महर्षिम. ओम श्री सूर्याय नमः. श्री सूर्यम. ओम श्री देवर्षि नारदाय नमः. श्री देवर्षि नारदम. ओम श्री शुकाचार्य. ओम श्री शुकाचार्याय नमः. श्री शुकाचार्यम. या देवतांचे व ऋषींचे आवाहन करून आसन, गंध, पुष्प, अक्षदा, अष्टगंध, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा, नमस्कार करून पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. प्रत्येक उपचार अर्पण करताना ओम श्री नरनारायणा देवेभ्यो ऋषिभ्यश्च नमः. आसनार्थे पुष्पम समर्पयामी. याप्रमाणे म्हणावे. नमस्कारानंतर हात जोडून उभे राहून पुढील प्रार्थनेचे मंत्र म्हणावे. यो मायया विरचितं निजमात्म निदम खे रूपभेदमिव तत्प्रतिचक्षणाय एतेन धर्मसदने ऋषिमूर्तिनाद्य प्रादुश्चकार पुरुषाय नमः. परस्मै नरनारायण. अनन्तः प्रविश्य भूतानि यो बिभत्यात्मकेतुभिः अनर्त्या अंतर्यामीश्वरः साक्षात् पातु नो यद्वशे स्फुटं वायु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु. सरस्वती
नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सरस्वती शेषः सनत्कुमारश्च सांख्यायन पराशरौ बृहस्पतिश्च मैत्रेय उद्धवश्चात्र कर्मणि प्रत्युह रुन्दं सततं हरन्तां पूजिता मया शेषते उद्धव पर्यंत त्रय्यारुणिः कश्यपश्च रामशिष्यो कृतव्रणः वैशम्पायन हारितौ षड वै पौराणिका इमे सुखदाः सन्तु मे नित्यमनया पूजयार्चिताः त्रय्यारुणी ते हरितापर्यंत नमस्ते भगवन् व्यास सर्वशास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत व्यास लोकेश त्वं जगच्चक्षुः सत्कर्म तव भाषितं करोमि तच्च निर्विघ्नं पूर्णमस्तु त्वदर्चनात् सूर्य नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोकपूजिताय सुरर्षये नारद शुकरूप प्रबोधन्य सर्वशास्त्र विशारद एतत कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय शुकाचार्य प्रार्थनेनंतर साष्टांग नमस्कार घालून पुढील मंत्राने कर्मसमर्पण करावे. मंत्रहीन क्रियाहीनम भक्तिहीन तथैव च यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे अनेन कृतपूजनेन श्रीनरनारायणादिदेवा ऋषचक्ष अनेन कृत मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीनं तथैव च यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे अनेन कृतपूजनेन श्रीनरनारायणादिदेवा ऋषयश्च प्रियंतां न मम. यानंतर अद्य पूर्वोच्चारित फलप्राप्त्यर्थम श्रीमद्भागवत ग्रंथ प्रतिष्ठापनम करिष्ये असे म्हणून मुख्य देवतेच्या चौरंगासमोर श्रीमद भागवत ग्रंथ ठेवण्याचा चौरंग ठेवून त्यावर चंदनाने अष्टदल कमलाची आकृती काढावी. त्यावर पुढील देवतांचे आवाहन करावे. प्रत्येक मंत्र ओंकार युक्त म्हणून चौरंगावर अक्षता घालाव्यात. ओम आधार शक्तये नमः, मूल प्रकृतये नमः, क्षीरसागराय नमः, श्वेतद्वीपाय नमः, कल्पवृक्षाय नमः, रत्नमंडपाय नमः, रत्नहिंसासनाय नमः, पूर्वायां धर्माय नमः, दक्षिणायां ज्ञानाय नमः, पश्चिमायां वैराग्याय नमः, उत्तरायां ऐश्वर्याय नमः, मध्ये अनंताय नमः, महापद्माय नमः, आनंदमय कंदाय नमः, सविन्नालाय नमः, प्रकृतिमय पत्रेभ्यो नमः, विकृतिमय केसरेभ्यो नमः,
पंचाशद वर्णबीज भूषिताये कर्णिकाये नमः। अर्कमंडलाय नमः। सोममंडलाय नमः। विमंडलाय नमः। संप्रबोधात्मने सत्वाय नमः। रजसे नमः। तमसे नमः। अष्टासु दिक्षु क्रमेण विमलाये नमः। उत्कर्षिण्ये नमः। ज्ञानाये नमः। क्रियाये नमः। योगाये नमः। प्रह्याये नमः। सत्याये नमः। ईशानाये नमः। मध्ये अनुग्रहाये नमः। आधार शक्त्यादिपीठ देवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे सकल पूजार्थे गंधा शत हरिद्रा कुंकुम युतपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। यानंतर त्याच पीठाची चौरंगाची पुढील मंत्र म्हणून गंध अक्षता फुलं धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा नमस्कार प्रार्थना करून पूजा करावी। ओम नमो भगवते विष्णवे सर्वभूतात्मने वासुदेवाय पद्मपीठात्मने नमः। या चौरंगावर रेशमी वस्त्र घालून त्यावर ध्रुवा द्योहो मंत्र म्हणत श्रीमद भागवताची स्थापना करावी। आणि पुरुष सूक्त मंत्रांनी ओम वाङ्मय मूर्ती स्वरूपिणे श्रीकृष्ण परमात्मने नमः आवाहयामी इत्यादी षोडशोपचार पूजा करून पुढील प्रार्थना करावी। श्रीमद भागवताख्योऽयं प्रत्यक्षः कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरे मनोरथो मदीयोऽयं सर्वथा सफलस्त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव। अनेन कृतपूजनेन श्रीमद्भागवत स्वरूपी श्रीकृष्णः प्रियतां न मम। यानंतर अद्य पूर्वोच्चारित प्राप्त्यर्थं सप्ताह यज्ञांगभूतं वक्तृवरणं जपकर्तृ ब्राह्मणवरणं च करिष्ये। यानंतर अद्य पूर्वाचित्त प्राप्त्यर्थं सप्ताह यज्ञांगभूतं वक्तृवरणं जपकर्तृब्राह्मणवरणं च करिष्ये असा संकल्प करून भागवताचा पाठ करणाऱ्या आचार्यांना व गणेश गायत्री वासुदेव गायत्री विष्णू सहस्त्रनाम नवग्रह इत्यादींचा जप करण्यासाठी नेमलेल्या ब्राह्मणांना आसन पाद्य अर्घ्य आचमन वस्त्र चंदन पुष्प धूप दीप फल तांबूल दक्षिणा देऊन नमस्कार करावा। नंतर पुढील मंत्र म्हणावा। अद्य अमुक गोत्रम अमुक शर्माणं ब्राह्मणं श्रीमद् भागवत वक्तृत्वेन भगवन्तं अहं वृणे। अद्य अमुक शर्माणं ब्राह्मणं अमुक जपकर्तृत्वेन भगवन्तं अहं वृणे। या प्रत्येकाने वृतोस्मी म्हणावे। त्यानंतर प्रत्येकाच्या उजव्या मनगटात रक्षासूत्र बांधावे। नंतर वक्त्याने यजमानाच्या
हातात पुढील मंत्र म्हणून रक्षासूत्र बांधावे. येन बंधो बली राजा दानवेनद्रो महाबलः तेन त्वां प्रतिबंधामि रक्षे मा चल. नंतर यजमानाने वक्त्याच्या आसनावर ओम व्यासासनाय नमः म्हणून अक्षता टाकून नमस्कार करावा व त्या आसनावर वक्त्याला बसण्याची विनंती करावी. पहिल्या दिवशी वक्त्याने केवळ भागवत महात्म्य वाचावे. वाचन चालू असताना यजमानाने एकाग्र चित्ताने ते श्रवण करावे. शेवटी यजमानाने अनेन कृतकर्मणा भगवान श्री गोपाल कृष्ण प्रियताम न मम म्हणून पाणी सोडून 2दा आचमन करावे. दुसऱ्या दिवसापासून दररोज वक्त्याने आचमन प्राणायाम करून पुढील प्रमाणे संकल्प करावा. अद्य श्रीमद भागवत पारायणाग्नत्वेन परमदीन प्रयुक्तम श्रीमद भागवत पठनमहं करिष्ये. आदौ निर्विघ्नतासिद्धर्थं महागणपती स्मरणम्. आसनादि न्यासान कलशार्दर्चनं च करिष्ये. तथा च पूर्वस्थापित विविध देवता पूजनं च करिष्ये. असा संकल्प करून मुख्य देवतेची षोडशोपचारांनी व अन्य स्थापित देवतांची पंचोपचारांनी पूजा करावी. भागवताची आरती म्हणावी. त्यानंतर पठनाला आरंभ करण्यापूर्वी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. अन्य जपकर्त्या ब्राह्मणांनी त्यांना नमून दिलेल्या मंत्रांचा यावेळी संकल्प करून जप करावा. भागवताचा पाठ करणाऱ्या वक्त्याने पुढील प्रमाणे विनियोग, न्यास व ध्यान करून पाठाला आरंभ करावा. अस्य श्रीमद्भागवताख्यस्य मंत्रस्य नारद ऋषिः बृहति छन्दः श्रीकृष्ण परमात्मा देवता ब्रह्म बीजम भक्तिः शक्तिः ज्ञानवैराग्ये किलकं मम यजमानस्य श्रीमद्भगवत प्रसाद सिद्ध्यर्थे पाठे विनियोगः ऋष्यादिन्यासः नारदर्षये नमः शिरसि बृहतिच्छन्दसे नमः मुखे श्रीकृष्ण परमात्मा देवताये नमः हृदि ब्रह्मबीजाय नमः गृह्ये भक्तिशक्तेय नमः पादयोः ज्ञानवैराग्य किलकाय नमः नाभौ श्रीमद्भागवत प्रसाद सिद्ध्यर्थक पाठ विनियोगाय नमः सर्वांगे करादि षडगन्यासः ओम क्लां षडष्टाभ्य नमः हृदयाय नमः ओम क्ली तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा ओम क्लूं मध्यमाभ्यां नमः शिखाये वषट ओम क्लै अनामिकाभ्यां नमः कवचाय हुम ओम क्लौं कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वोष्ट ओम क्लः करतलकरपुष्टाभ्यां नमः अत्राय फट इति
दिग्बन्धः अथ ध्यानम् कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थळे कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कणं कणे करे कंगणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वांगी तीर्थानि वसन्ति तत्र कथा प्रसंगः वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा चिंता संतान हंतारो यत पादांबुजरेणवः स्वीयानां तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री भगवते गोपालकृष्णाय नमः श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। यानंतर प्रत्यक्ष भागवत वाचनाला प्रारंभ करावा। पहिल्या दिवशी तिसऱ्या स्कंधातील 22व्या अध्यायापर्यंत, दुसऱ्या दिवशी पाचव्या स्कंधातील 15व्या अध्यायापर्यंत, तिसऱ्या दिवशी 7व्या स्कंधा अखेर, चौथ्या दिवशी 10व्या स्कंधातील 3ऱ्या अध्यायापर्यंत, पाचव्या दिवशी 10व्या स्कंधातील 54व्या अध्यायापर्यंत, 6व्या दिवशी 11व्या स्कंधातील 13व्या अध्यायापर्यंत व 7व्या दिवशी 12व्या स्कंधा अखेर वाचन करावे। दुपारी 12 वाजेपर्यंत संस्कृत ग्रंथाचे वाचन करून यदक्षर पदभ्रष्टम व विसर्ग बिंदू हे श्लोक म्हणून प्रार्थना करावी व पुढील मंत्राने कर्मसमर्पण करावे। मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे। अनेन प्रथम दिन प्रयुक्त श्रीमद् भागवत पठनाख्येन कर्मणा भगवान श्री गोपाल कृष्ण प्रियतां न मम प्रीतो भवतु। ओम तत्सद ब्रह्मार्पणमस्तु। यानंतर सर्व देवतांना महानैवेद्य समर्पण करून भागवताची आरती म्हणून मंत्रपुष्प प्रदक्षिणा नमस्कार करावा। 2दा आचमन करून कर्मसमाप्ती करावी। दररोज सकाळी हाच क्रम ठेवावा।
यानंतर 2 तास भोजन विश्रांती घेऊन सायंकाळी कथेचा भावार्थ श्रोत्यांना सांगावा. संध्याकाळी पुन्हा सर्व देवांची पंचोपचार पूजा करून आरती करावी. नंतर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे या मंत्राचा सामुदायिक 18 वेळा जप करून भगवन नामाचा जयघोष करावा. 7ही दिवस हाच क्रम ठेवावा. भागवत सप्ताहाच्या काळात पाळावयाचे नियम. सर्वसाधारण नियम. वक्ता, यजमान, श्रोते या सर्वांनीच एक वेळ हलके भोजन करावे. सकाळी व रात्री अल्पोपहार करावा. ब्रह्मचर्य पालन करावे. पलंगावर झोपू नये. भांडण तंटा करू नये. कथा श्रवणाखेरीज अन्य वेळ नामस्मरणात घालवावा. कोणाची निंदा, नालस्ती किंवा चहाडी करू नये. मनात दया, क्षमा, सहानुभूती इत्यादी सद्गुण बाळगावे. सर्वांमध्ये ईश्वर आहे ही भावना ठेवावी.